नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? अपेक्षा करते की खूप मजेत असणार. तुमचं आपल्या हॅपी होम विथ सोनाली या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तर आजचा आपला डेली व्लॉग नसला तरी डेली रुटीनमध्येच लागणाऱ्या वस्तूविषयी आज आपण डिटेलमध्ये बोलणार आहोत. तर ते म्हणजे घरघंटी. घरघंटीविषयी खूप जणींना प्रश्न असतील आणि मला खूप कमेंटसुद्धा आल्या होत्या की तुझ्या घरघंटीबद्दल थोडी माहिती सांग असं. तर आज मी दळण लावणारच होती, तर चला म्हटलं व्हिडिओही बनवून घेऊ आणि माझ्यासारख्या मैत्रिणींनासुद्धा हेल्प होईल या माहितीमुळे की आपण कोणती घरघंटी घ्यायला पाहिजे आणि कोणती नाही आणि कशा प्रकारे त्याचा यूज केला जातो हे या व्हिडिओमधून तुम्हाला पूर्णपणे समजणार आहे. तर गिरणी दाखवायच्या अगोदरच मी तुम्हाला त्याच्या खालील आतील भांडं कसं व्यवस्थित जोडलं जातं ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर ही रिंग आहे आणि त्याला मी पिशवी लावत आहे. तर ते कापडी पिशवी असते ती ह्या रिंगला अशी अटॅच करून घ्यायची आणि थोड्या वेळापूर्वी मी जी तुम्हाला गाळणी दाखवली होती तर त्या गाळणींवरती नंबर असतात. आपल्याला ज्याही नंबरची गाळणी लावायची आहे ती गाळणी आपण गिरणीमध्ये लावू शकतो, घरघंटीमध्ये लावू शकतो. तर सर्वात आधी आपण पिशवी जोडून घेतली आहे रिंगला आणि ती रिंग अशा पद्धतीने त्या भांड्याला अटॅच करायची आहे. हे भांडंसुद्धा आपल्याला घरघंटीसोबतच मिळत असतं आणि हे जे छोट्या प्रकारचं टाईट जे दुसरं तोंड दिसतंय पिशवीचं तर ते आपण कुठे जोडायचं आहे ते मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर दिसत नसेल तर इथे वरती लिस्ट लावलेली असते की गहूला आपण किती नंबरची गाळणी लावायची आहे, बाजरीला किती नंबरची, असं वरती डिटेलमध्ये दिलेलं असतं. त्या गाळण्या 10 किंवा 12 प्रकारे सुद्धा मिळतात आणि काही घरघंटींमध्ये फक्त 7च गाळण्या या मिळत असतात. तर बघा, आता सगळ्यात आधी घरघंटीचं डोअर खोलून घेतलं आणि हे जे मधलं जे मशीन आहे तेही मी खोलून घेतलेलं आहे. खूप इझी आहे खोलणं, मी तुम्हाला खोलूनच दाखवलं आणि थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला ही गाळणी दाखवली आणि त्याच्यावरती नंबर असतो. तर आपल्याला गहू दळायचे आहे का बाजरी दळायची त्या नंबरची गाळणी घ्यायची आणि दाखविलेल्या पद्धतीनेच तिथे ती गाळणी जोडून घ्यायची आहे. खूप इझी आहे आणि नंतर त्याचं झाकण हे लॉक करून घ्यायचं आहे आणि आपण बाहेर आता भांडं आणि भांड्याला रिंग अटॅच केलेली होती. रिंगला पिशवीही जोडली मी, तेही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं. आता त्या पिशवीचं दुसरं तोंड हे आपल्या गिरणीला अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे आणि डोअर लावून घ्यायचं आहे. तर पिशवी व्यवस्थित लावल्याने काय होतं की जेही आपण दळण लावतो तर ते पीठ आपलं आजूबाजूला उडत नाही, गिरणीच्या बाहेर येत नाही, हा त्याचा फायदा असतो. तर बघा, काही गिरण्या आहे ना ह्या 4 किलोच्या असतात, काही गिरण्या 5 किलोच्या असतात. त्या पद्धतीनेच त्याच्यात हे दळण मावत असतं. तर हे जे वरचं जे कंटेनर असतं ते काही 4 किलोचं असतं, काही गिरणींचं 5 किलोचं, काही गिरणींचं 6 किलोचं सुद्धा असतं. जशी गिरणी घेतली त्या पद्धतीने असतं. तर आपण ज्यावेळी गिरणी घ्यायला जातो तर ते आपल्याला पूर्ण पद्धतीने माहिती सांगतातच की हे किती किलोचं आहे असं. तर इथं तुम्ही हे बटणं बघू शकताय की गहू आणि बाजरी. तर प्रत्येक प्रकारचं धान्य हे गहू मोडवरतीच दळलं जातं. फक्त बाजरी, ज्वारी हेच धान्य फक्त आपण बाजरी मोडवरती, म्हणजे 1 नंबरला साईडला ते बटन दिलेलं आहे ते बाजरीचं प्रेस करायचं आहे आणि इतर वेळेस कोणतंही धान्य इथं दिलेल्या पद्धतीने कोणतंही धान्य दळायचं असेल तर गहूवरतीच प्रेस केलेलं राहू द्यायचं आहे. इथं लिस्ट दिलेली असते तर याच्यात खूप सारे प्रकार असतात. गहू, बाजरी, ज्वारी, नागली आणि आपण चकलींचं पीठ दळू शकतो, ढोकळ्यांचं पीठ दळू शकतो. असे अनेक प्रकारे आपण सगळ्या पद्धतीचे पीठं हे घरीच दळून घेऊ शकत असतो. तर बघा, आता गिरणीचं बटन इथे ऑन केलेलं आहे. तर रेग्युलर थोडासा आवाज हा जास्त येत असतो. गिरणीचा आवाज हा प्रत्येकाने ऐकलेलाच आहे. घरघंटीचा आवाजही त्याच पद्धतीने असतो. तर बघा, आपल्या कमरेला लागेल एवढ्या उंचीची ही गिरणी असते, कुठेही ॲडजस्ट करून व्यवस्थित ठेवता येते. तर जेव्हा पूर्ण दळण होऊन जातं तर त्यावेळी ते आपल्याला वॉशिंग मशीनसारखाच सिग्नल देत असते. आपल्याला कळून जातं लगेच की गिरणी म्हणजे दळण हे झालेलं आहे असं. उरला प्रश्न इलेक्ट्रिसिटीचा, तर खूप इलेक्ट्रिसिटी जात नाही याच्यामध्ये, कारण की आपण आहे ना जर 5 किलो दळणाला आहे ना याला 15 मिनिट लागत असतात आणि 15 मिनिटमध्ये 1 युनिटसुद्धा आपलं फिरलेलं नसतं. याचा अर्थ की आपल्याला प्रत्येक दळणाचे फक्त 1 किंवा 2 रुपये चार्ज हा भरावा लागत असतो. आणि बघा, आता दळणसुद्धा झालेलं आहे, गिरणीने सिग्नलसुद्धा दिलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला आता ते भांडं खोलून घ्यायचं आहे. मी ज्या पद्धतीने खोलते त्याच पद्धतीने खोलायचं आहे आणि कुठेही पीठ उडालेलं नाही आहे. पिशवी ही व्यवस्थित लावलेली असली की पीठ कुठेच उडत नाही. फक्त थोडंसं जे पिशवीला लटकलेलं पीठ असतं हे थोडंसं फक्त गिरणीमध्ये पडत असतं, बाकी कुठेही पीठ उडत नाही. वरती जेवढे गहू बसतात तेवढंच खाली भांडं हे पूर्ण
पूर्ण भरत असतं, म्हणून वरती गव्हाचा ओव्हरलोड करायचा नाही. तर माझी ही जी गिरणी आहे 2 HP आहे, म्हणजे हिचा आपण कमर्शियल यूजसुद्धा करू शकतो. जेव्हा ही गिरणी घ्यायला जाणार तेव्हा जर तुम्हाला कमर्शियल यूज करायचा असेल, म्हणजे कॉलनीतलेही दळणं दळून द्यायची असेल, घरगुती काही व्यवसाय करायचा असेल, तर अशीच 2 HP 2 in 1ची आपण घरघंटी घेऊ शकतो. आणि अजूनही तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की विचारा. आणि आपल्याला ही घरगुती घरघंटी खूपच यूजफुल असते. घरीच सगळ्या प्रकारचे धान्य हे स्वच्छतेमध्ये आपल्याला घरीच दळून होत असतात. जर घरी घरघंटी असली किंवा आपण फ्लॅटमध्ये राहत असलो तर याचा आपल्याला खूप जास्त उपयोग होत असतो. आणि याच्याबद्दल अजूनही तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की विचारू शकता. तुमच्या प्रश्नांवरती मी अजून एखादा व्हिडिओ बनवेलच या घरघंटीवरती, कारण एका व्हिडिओमध्ये सगळं डिटेल मला क्लिअर करता येत नाही आहे. पण मला जेवढं शक्य झालं तेवढ्या मी प्रश्नांची उत्तरं ह्या एकाच व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.